त्यांच्या कारभाराविषयी टीका टिप्पण्या बऱ्याच होत आहेत, पण लोकांनी त्यांना 10 वर्ष निवडून दिलं. एक आंदोलनातून आलेला पक्ष लोकांनी सत्तेवर बसवला, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ही जी काय महाशक्ती आहे, सत्ता, पैसा, यंत्रणा, याच्या पुढे ह्या वेळेला त्यांचा निभाव लागू शकला नाही. जे महाराष्ट्रात, ज्याला आम्ही महाराष्ट्र पॅटर्न असं नाव दिलंय, तो महाराष्ट्र पॅटर्न मोदीजी आणि शहाजींनी किंवा त्यांच्या पक्षानं दिल्लीत राबवला. मतदार यादीमध्ये बाहेरची नावं घुसवणं आणि ज्या भागात आपला नक्की विजय मिळेल किंवा मताधिक्य मिळेल त्या मतदार याद्यातून हजारो नावं गायब करणं, जे महाराष्ट्रात सुद्धा झालं, याच्या नंतर लक्षात आलं. असे सगळे उपक्रम राबवले. एका एका घरातून 300-300, 400-400 नावांची नोंदणी मतदार यादीत झाली. जी लुटीन दिल्लीमध्ये बंगले आहेत, जे रिकामे आहेत, त्या बंगल्यात कोणी राहत नाही, अशा बंगल्यातून सुद्धा झालं. म्हणजे केजरीवाल साधारण 1500 मताने हारला. 1200